आयुष्य तर कुठली बिफोर हा चल तिकडे चल अरे चला ना. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी जेरी परत एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, आज आपल्यामध्ये आहे निखिल. हाय गाईज. तर तुम्ही जेवढे माझे रील्स वगैरे बघितले 1-2 वर्षापासून, 1-2 म्हणजे खूप पहिल्यापासून माझे रील्स वगैरे निखिलने शूट केले आणि आता 1-2 वर्ष झाले तो इथं राहत नाही, कारण की त्याने ऍडमिशन बारामतीमध्ये घेतले. तर इथं कधीतरी तो फक्त फॅमिलीला भेटायला वगैरे येतो. तर आज तो आलाय, तर आपण म्हटले की त्याला पण घेऊन जाऊ, थोडंसं बाहेर फिरून आणू. आणि निखिल पण आहे, यश पण आहे. त्या दिवशी कुणाला आणि दानेशला घेऊन गेलो, आज ह्या दोघांना घेऊन जाऊ. तर बघूयात आता काय होतंय. धिंगाणा मस्ती. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्ती टाइम नाही घालवत, आपण सरळ निघूया. तर मित्रांनो निघूया, आता खूप उशीर झालाय ऑलरेडी आणि टाइम पण खूप झाला. आता गाडीत बसूया आणि निघूया सगळेजण. चला. Lions roaring in the morning sun, searching for a longer day. People feeling like the light has just come. We must never stop. तर मित्रांनो, आता आपण आहे कुसेगाव मध्ये आणि आपल्याला सरळ जायचं होतं, पण आपल्याला इथं छान झाडे झोडपी वगैरे दिसली, हिरवा नेचर ग्रीन, म्हणून आपण इथं आले व्हिडिओ काढण्यासाठी. म्हटलं 2-3 रील्स वगैरे शूट करू इथं आणि मग पुढे जातील, कारण की खूपच छान वाटत होतं इथं. असं झाडी झोडपी, असं डोंगर एरियामध्ये मला लय आवडतं. म्हणजे मी राहतो बी अशा ठिकाणी, हळू पडशी छान अशी तर रील वगैरे काढू, बघूया मग जाऊया पुढे. तर मित्रांनो, इथं शूट वगैरे केलंय, जास्त व्हिडिओ नाही काढले कारण आपल्याला खूप लांब जायचं, साताऱ्याला जायचं. तर Life is happy but it's so insane. We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. Savannah. Lions gonna come. The birds have just begun. तर आता हॉटेलला आलोय, गुरुकृपा. कुठलं हॉटेल आहे? गुरुकृपा हॉटेलला आलोय. इथे जेवण वगैरे करून मग पुढे जाऊ. चला जेवण करू. तर मित्रांनो, जेवण एक नंबर होतं, म्हणजे अतिशय एकच नंबर जेवण होतं मित्रांनो. आणि एकदम म्हणजे पोट भरून खाल्लं, मीनी सुद्धा, यशने सुद्धा, मम्मी जेवते अजून. आता जेवले म्हटलं तर जेवण जिरवायला पण पाहिजे ना, त्यासाठी आम्ही खेळणार आहोत. ओके गाईज, एक नंबर जेवण होतं, एक नंबर. जर तुम्ही 12 वाजता आलाय तर गुरुकृपा हॉटेलला या. प्युअर व्हेज एक नंबर जेवण. लेबू काढली, प्युअर दारू कशी प्युअर व्हेज. लेबू काढली गाईज. पण काय नाही, आता पोट भरलं, झोके बिके खेळून जेवण जिरू. We will always take a stand for the people, for the land. Let's go back to when we were young. मित्रांनो, आता जेवण वगैरे झालंय, आता परत पुढे निघूया. आता नॉन स्टॉप निघायचं, कारण जर आपण असं थांबत गेलो तर फार उशीर होईल. For the animals we stand. Let's go back to when trees were swung. Kids across the land. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. मित्रांनो, एक नंबर लोकेशन भेटली इथं. आपलं म्हणजे काही ठरवलेलं स्पॉट नव्हता हा, आपल्याला पुढे जायचं होतं,
पण आपल्याला इथं स्पॉट दिसतं नाही, अंधार पडत होता, आपल्याला अंधारामध्ये व्हिडिओ नीट नसता आला, त्यासाठी आपण ह्या लोकेशनवरती आलो. तळ पण आहे आणि पुढे इतकं छान डोंगर आहे मित्रांनो. तर बघूयात आता पडशील खाली तर बघूया व्हिडिओ कसे निघतात काय निघतात तिथून बघू. एक तर रिटर्न दौंडला निघल किंवा मग पुढे जाईल, बघूया. मित्रांनो आता जस्ट आम्ही या तळाकडनं आलो, पूर्ण घाट क्रॉस केला आणि आता आम्हाला जस्ट इथे अजून एक लोकेशन दिसली छान आहे, म्हणजे इथून पण व्हिडिओ वगैरे छान निघतील. म्हटलं इथं पण 2-3 व्हिडिओ काढूयात. मोर 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 मित्रांनो मोर बघा, मोर म्हणजे आता तुम्हाला नाही दिसणार कारण आम्हाला पण लांब दिसते, कॅमेऱ्यामध्ये अजिबात दिसणार नाही. इथे दाखव बरं, दिसते का बघ? अबे बघतो समोर दिसते पुराण्या पिसराने फुलं हो ना केला. तर मित्रांनो आता आम्ही इथं कुठं चाललो होतो आपण? आता शूट इथं झालं, आता शूट इथं झालं सगळे इथं, पण आता नॉन स्टॉप निघणार आहे कारण की सगळे झाले, म्हणजे जेवढे कपडे आणले ते जेवढं ठरवून आलं ते सगळं सक्सेस झालं. आता इथून जाणार सरळ साताऱ्यामध्ये. तसं तर साताऱ्यामध्येच आम्ही पण घाटात आहे, इथून मेन गावामध्ये जाईल, तिथं थोडंसं शॉपिंग वगैरे करेल, मग तिथून तिथून सीधा डायरेक्ट घरी निघेल. तर पाहूयात काय होते आता. चला पुढे जायचं पण मम्मीमुळेच आपण रिटर्न चाललोय, तर काय हरकत नाही. ती CID आपली. तर मित्रांनो आता आपण थांबले लोणंदमध्ये आणि आता चहा वगैरे घेऊ, थोडासा खाऊ काहीतरी स्नॅक्स, मग डायरेक्ट दौंडला निघू. आपण पुढे नाही गेलो कारण की उशीर खूप झाला, अंधार खूप झाला असता, त्यासाठी आपण रिटर्न निघलो. आता येवले चहामध्ये चहा वगैरे घेऊ, चहा वगैरे घेऊन मग सरळ जाऊ दौंडला, कारण अंधार व्हायच्यात आपल्याला दौंडला जायचं. पुढे जायचं का? पुढे रोडच्या मध्येच आहे ना आपण, त्यामुळे म्हटलं कारण इतर पुढच्या साईडला जाऊ कारण की ट्रॅफिक खूप होते आपल्या गाडीमुळे, खूप जणांचा प्रॉब्लेम होते, असं नको होते म्हणून आपण पुढे जाऊया. दुसऱ्या साईडला चाललोय, तर चहा वगैरे घेऊ, स्नॅक्स वगैरे घेऊ. ओके गाईज लेट इट बी. तर मित्रांनो आता आपण तिकडे चहा वगैरे नाही घेतला, दुसऱ्या ठिकाणी जाऊ कारण की तिथं आपल्या गाडीमुळे खूप गर्दी होत होती, कारण पार्किंगसाठी जागा नव्हती. मित्रांनो आम्ही तर मित्रांनो आता आपण पाटील स्नॅक्स सेंटरला आणि इथे चहा वगैरे घेतोय. आता इथून सरळ निघणार आहे दौंडला, कारण की आम्हाला चहा आवडत नाही खरं तर, हे मम्मीमुळे माझं आहे. मम्मी सगळ्यात जास्त तू पितो चहा. तर चहा वगैरे घेऊ आणि सरळ निघूया दौंडला. Life is happy but it's so insane. We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. Savannah. आता आपण आले वडापाव खायला आलोय, तर कारण भूक खूप लागली आणि आता जेवण म्हणजे नॉर्मली भूक आहे, काही जेवणासारखी भूक नाही म्हणून नॉर्मल अशी. आता तिथं आपण चहा वगैरे पिलं, तर परत पुढे येऊन आता वडापाव वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ. तर मित्रांनो आता वडापाव वगैरे आलाय, या काही वडापाव खायला. आणि तुम्ही मी खातोय पण तुम्ही बाहेरचं खाऊ नका. काय मी खातोय पण तुम्ही बाहेरचं खाऊ नका. फ्राईड राईस वगैरे मागवलं.
तर फायनली मित्रांनो आपण घरी आलो. तुम्ही बघितलं आपण किती मज्जा धिंगाणा मस्ती केली आणि यशला पण ड्रॉप केलं. त्याचा व्हिडिओ नाही काढला आपण कारण तोवर माझा फोन डेड झाला होता आणि पॉवर बँक पण डेड झाली होती, पण चार्जिंग नव्हती. तर आता आपण घरी आलो आहे आणि निखिल पण जाईल आता उद्या तो जाईल बारामतीला. तो 1-2 दिवसासाठीच आला होता, तर त्याला पण घेऊन फिरलो. खूप मजा केली आम्ही मित्रांनो. मला काय सांगू, एवढी एन्जॉय केली आम्ही. फर्स्ट टाइम एवढं लांब ट्रिपला गेलतो, एवढी मजा केली. फर्स्ट टाइम एवढी मजा केली आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पण चांगला होता. थँक्स टू सॅमनी इथून ते आपल्या सातारापर्यंत ड्रायव्हिंग केली. सो लय मजा आली गाईज. तो ब्लॉग नक्की बघा. आमच्या जिरी भाईला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा कसा होतो व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये शेअर करा आणि प्लीज आमच्या जिरी भाईला सपोर्ट करा. वाच भाई. तर आता हा पण जाईल आणि आपले व्हिडिओ येत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून, कीप लव्हिंग. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बोल. थँक्स फॉर वॉचिंग. तर कुठली D4 चल इकडे चल. अरे चला ना. Light is gonna come.